आज आपण या व्हिडिओमध्ये माऊली पाठ्यपुस्तकातील सेकंड नंबरचा जो लेसन आहे संत तुकाराम याचे शब्दार्थ, मौखिकचे क्वेश्चन आन्सर्स, लेखी क्वेश्चन आन्सर्स, थोडक्यात उत्तरे लिहा, जे ग्रामर आहे ते सर्व आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। अगोदर आपण बघूया शब्दार्थ। पहिला आहे वेळ, वेळचा दुसरा शब्द येणार आहे काळ आणि इंग्लिश वर्ड येणार आहे टाइम। भाजीचं येणार आहे शाक आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा व्हेजिटेबल। अभंगचं येणार आहे काव्याचा एक प्रकार आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे स्पाइसेस ऑफ वर्स। त्याच्यानंतर वयचं येणार आहे आयुर्मान आणि त्याचा इंग्लिश वर्ड येणार आहे एज। प्रसन्नचं येणार आहे आनंदित आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हॅपी। स्नानचं येणार आहे अंघोळ आणि इंग्लिश वर्ड येणार आहे बाथ। त्यानंतर आहे मौखिक, मौखिक म्हणजे ओरल, जे ओरली क्वेश्चन विचारले जातात ते येतात मौखिकमध्ये। पहिला क्वेश्चन आहे विठ्ठलाचे पवित्र क्षेत्र कोणते, म्हणजे विठ्ठलाचं जे मंदिर आहे ते कुठे आहे। सो विठ्ठलाचे पवित्र क्षेत्र म्हणजे पंढरपूर होय। सो विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे तर पंढरपूरला, म्हणजे ते काय आहे तर एक पवित्र क्षेत्र आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे विठ्ठलाच्या पत्नीचे नाव काय होते, म्हणजे त्यांच्या बायकोचं नाव काय होतं। सो विठ्ठलाच्या पत्नीचे नाव रुक्मिणी आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पंढरपूर या तीर्थक्षेत्राला लागून कोणती नदी वाहते, म्हणजे पंढरपूरच्या बाजूला कोणती नदी वाहते, त्या नदीचं नाव काय आहे तर पंढरपूर या तीर्थक्षेत्राला लागून चंद्रभागा म्हणजेच भीमा नदी वाहते। अशा प्रकारे तुम्हाला हे मौखिकचे आन्सर्स करायचे आहेत। त्यानंतर आहे लेखी, लेखीमध्ये येणार आहे रायटिंग, जे तुम्हाला लिहायला विचारले जाऊ शकतात क्वेश्चन। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्डमध्ये आन्सर सांगायचं आहे। वारकरी मंडळी कुठे जमली, तर वारकरी मंडळी कुठे जमली होती, वारकरी मंडळी देवळाकडे जमली होती, म्हणजे जे मंदिर होतं त्या मंदिराकडे जमली होती। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे वारकऱ्यांना कशाचे आश्चर्य वाटले। सो वारकऱ्यांना कशाचं आश्चर्य वाटलं तर तुकोबांनी वारीला येण्यास नकार दिला म्हणून वारकऱ्यांना आश्चर्य वाटलं। मग तुकोबा जे होते ते दरवर्षी वारीला जायचे, पण पहिल्यांदा ते म्हणले की मी काय वारीला येत नाही, हा जो नकार आहे हे ऐकून वारकऱ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तुकाराम जिजाऊला काय म्हणाले। जिजाऊ कोण होती तर तुकाराम महाराजांची बायको होती। तो जिजाऊला काय म्हणाले, वारकरी येत आहेत त्यांच्या भोजन फराळाची काहीतरी व्यवस्था करायला हवी। आता वारकरी पंढरीच्या वारीवरनं घरी परत यायला लागले तर त्यांचं जे भोजन म्हणजे जेवण आहे किंवा फराळ, म्हणजे त्यांना काहीतरी खायला जे फराळ असतो हलका फुलका, ते देण्यासाठी काहीतरी आपल्याला व्यवस्था करायला पाहिजे असे तुकाराम जिजाऊला म्हणाले। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे भोपळ्याची भाजी कशी झाली, म्हणजे जी भोपळ्याची भाजी केली होती जिजाऊने तर ती भाजी कशी झाली होती तर भोपळ्याची भाजी कडू झाली होती। सो फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे वारकऱ्यांना आपले काहीतरी चुकले असे का वाटू लागले, म्हणजे वारकरी जे होते त्यांना असं का वाटलं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय किंवा आपण काहीतरी चुकीचं केले। तर उत्तर येणार आहे फक्त वाऱ्या करून किंवा देवदर्शनाने दोष जात नाहीत, हे तुकोबांनी बोलल्यावर वारकऱ्यांना आपले काहीतरी चुकले असे वाटू लागले। म्हणजे ज्यावेळेस भोपळ्याची भाजी कडू झाली त्यावेळेस तुकोबा महाराज काय म्हणाले की तुम्ही याला नदीमध्ये अंघोळ घातली, सगळ्या गोष्टी केल्या, देवदर्शन केलं, पण शेवटी तो कडूच भोपळा राहिला। म्हणजेच काय तर फक्त वाऱ्या करणं किंवा देवदर्शन करून आपल्या आतमध्ये जे काही दोष आहेत, जे वाईट गुण आहेत ते जात नाहीत, हे तुकोबांनी जेव्हा वारकऱ्यांना बोलले किंवा सांगितलं त्यावेळेस वारकऱ्यांना समजलं की बाबा आपलं काहीतरी चुकलेलं आहे। सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये येणार आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच काय तर ही थोडीशी डिटेलमध्ये उत्तरे लिहायची असतात। पहिलं आहे वारकरी तुकोबांना कशाचा आग्रह करू लागले व का, म्हणजे त्यांना का असं म्हणजे आग्रह म्हणजे चला चला किंवा फोर्स का करायला लागले, तर उत्तर आहे वारकरींना वाटे तुकोबा आल्याशिवाय वारीला शोभा नाही। म्हणजे वारकरी जे होते त्यांना असं वाटलं की बाबा तुकोबा जर नाही आले तर आपल्या ही जी वारी आहे तिला काहीच अर्थ नाही किंवा शोभा नाही तिला। एवढ्या वर्षात तुकोबांनी कधीच वारी चुकवली नाही म्हणून वारकरी तुकोबांना वारीला येण्याचा आग्रह करू लागले। म्हणजेच काय तर एवढ्या वर्षात तुकोबांनी कधीच एकही वारी चुकवली नव्हती, म्हणजे जर वारीला ते जायचे आणि आता यावर्षी ते तुकोबा येत नव्हते वारीला, म्हणताना ते त्यांना फोर्स करत होते की तुम्ही वारीला चला, नाहीतर मग या वारीमध्ये काय मजा येणार नाही किंवा वारीला आपल्या शोभाच राहणार नाही।
त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, तुकोबांनी वारकऱ्यांचे स्वागत कसे केले. म्हणजे तुकोबा महाराजांनी जे वारीवरून जे वारकरी आले होते त्यांचं स्वागत वेलकम कसं केलं. उत्तर आहे, तुकोबांनी आपल्या पत्नीला वारकऱ्यांच्या भोजन आणि फराळाची व्यवस्था करायला सांगितले. म्हणजे त्यांची जी पत्नी होती, जिजाऊ होती, तिला त्यांनी सांगितलं की वारकरी जे येतात त्यांच्या भोजनाची किंवा त्यांच्या फराळाची, जे थोडंफार हलकं फुलकं जे काही खाणार त्याची व्यवस्था आपण करायला पाहिजे. वारकऱ्यांनी आणलेला भोपळा जिजाऊकडे देत तुकोबांनी त्याची भाजी करण्यास सांगितली. आणि मग जिजाऊ म्हटली की भाजीला काही नाही आहे. सो त्यांनी जे काही केलं त्यानंतर ते बोलतात की हा जो भोपळा आहे जो तुकोबारावांनी दिला होता वारकऱ्यांना, तो भोपळा पंढरपुरातनं फिरून आला होता. तर ते काय म्हणाले की ह्याची तू भाजी बनव. वारकऱ्यांना भोजन वाढले. अशा तऱ्हेने तुकोबांनी वारकऱ्यांचे स्वागत केले आणि तो भोपळा आणून त्या भोपळ्याची भाजी केली आणि ते वारकऱ्यांना वाढलं आणि अशा प्रकारे तुकोबांनी वारकऱ्यांना जेवायला घालून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, तुकोबांनी वारकऱ्यांना कोणती शिकवण दिली. सो तुकोबांनी वारकऱ्यांना काय शिकवलं किंवा त्याच्यातून काय बोध घ्यायला सांगितलं. तर उत्तर आहे, तुकोबांनी वारकऱ्यांना अशी शिकवण दिली की मन प्रसन्न ठेवावे. मग तुकोबा वारकऱ्यांना काय सांगतात किंवा काय शिकवतात, तर आपलं जे मन आहे ते आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. वाईट विचार मनात आणू नयेत आणि जे वाईट जे विचार आहेत, जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आपल्या मनात आलेच नाही पाहिजे. आचरण चांगले ठेवावे. म्हणजे आपलं जे वागणं आहे, आपलं जे आचरण आहे ते चांगलं ठेवावं. म्हणजे आपोआप सगळे दोष निघून जातील. म्हणजे जे काही आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे ते आपोआप आपल्यापासून दूर होऊन जाईल. त्यानंतर आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. वाट पाहून डॅश डॅश कंटाळली. सो वाट पाहून कोण कंटाळली, तर मंडळी कंटाळली. मला चालणं डॅश डॅश नाही. मग मला हे चालणं काय आहे, झेपत नाही. म्हणजेच आता मला हे चालणं पेलत नाही. डॅश डॅश येताना दिसत होते. सो कोण येताना दिसत होतं, तर वारकरी येताना दिसत होते. सगळे एकमेकांच्या डॅश डॅशकडे बघू लागले. सो सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. मन डॅश डॅश ठेवावं. तर मन काय ठेवलं पाहिजे, तर प्रसन्न ठेवायला पाहिजे. त्यानंतर आहे, कोण कोणास म्हणाले. पहिला आहे, त्यांच्या घरी जाऊन बघूया. सो वारकरी एकमेकांना म्हणाले. तुकोबा महाराज आले नव्हते म्हणून वारकरी म्हणायला लागले की आपण त्यांच्या घरी जाऊन बघूया. गोष्ट खरी आहे परंतु आता चालण्याचा त्रास होतो. म्हणजे तुमचं खरं आहे, मी वारीला तर यायला पाहिजे, पण हे तुमचं जे म्हणणं आहे ते खरं आहे, पण आता मला चालण्याचा त्रास होतो, मला चालवलं जात नाही. हे कोण म्हणतं, तर तुकोबा वारकऱ्यांना म्हणतात. भोपळा घेऊन काय करायचं. मग दुसरा वारकरी तुकोबा महाराजांना म्हणतो की हा भोपळा घेऊन आम्ही काय करायचं. घरात धान्य शिल्लक नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये आता काय आहे, तर धान्य शिल्लक नाही. हे कोण म्हणतं, तर जिजाऊ, तुकोबांची बायको जी आहे ती जिजाऊ तुकोबांना म्हणते. पाप नष्ट व्हावे, आपल्यातील दोष जावेत म्हणून. आता ते तुकोबा महाराज विचारतात की वारीला कशासाठी गेलं पाहिजे. तर एक वारकरी तुकोबांना काय म्हणतो, तर पाप नष्ट व्हावा आणि आपल्यातलं दोष निघून जावा. सो हे कोण म्हणाले, तर एक वारकरी तुकोबांना म्हणाला. त्यानंतर चुकी बरोबर ते लिहायचं आहे. वारकरी तुकोबांच्या घरी आले. सो हे बरोबर आहे. जेव्हा तुकोबा महाराज आले नाही तेव्हा त्यांना बोलवायला वारकरी त्यांच्या घरी येतात. तुकारामांनी वारकऱ्यांना पपई दिली. तुकारामांनी वारकऱ्यांना पपई दिली होती का, तर चूक. त्यांनी काय दिलं होतं, तर भोपळा दिला होता. घरात धान्य शिल्लक होते. तर हे काय आहे, चूक आहे, कारण घरामध्ये त्यांच्या धान्य शिल्लक नव्हतं. भोपळा गोड होता. भोपळा गोड होता का, तर नाही. तर हे चुकीचं आहे. भोपळा कसा होता, तर कडू होता. आता क्रमवार घटनेप्रमाणे योजना क्रमांक लिहा. म्हणजेच काय, तर तुम्हाला नंबर वाईज लावायचं आहे. तर पहिला सेंटेन्स जो आहे तो पहिला सेंटेन्स कोणता आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे नंबर वाईज करायचं आहे. सो फर्स्ट नंबरचा आहे, सगळे वारकरी तुकोबांच्या घरी गेले. त्यानंतर सेकंड नंबरचा येणार आहे, वारकरी भोपळा घेऊन निघाले. त्यानंतर थर्ड नंबर काय आहे, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि मन तृप्त झालं. फोर्थ नंबर आहे, थोड्या वेळाने भोजनाची तयारी झाली आणि पाने मांडली. आणि फिफ्थ नंबर आहे, आचरण चांगलं ठेवावं म्हणजे सगळे दोष आपोआप निघून जातात. सो अशा प्रकारे तुम्हाला ते घटनेनुसार म्हणजेच लाईननुसार तुम्हाला ते सेंटेन्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर आहे जोडा जुळवा. घरचं येणार आहे घरे. म्हणजेच काय, इथे अनेक वचन करायचं आहे. म्हणजे सिंग्युलरचं आपल्याला प्लुरल करायचं आहे. सो एक असेल तर घर असणार आहे, खूप सारी असतील तर घरे असणार आहेत. एक असेल तर वारी असणार आहे, खूप साऱ्या जेव्हा होतात तेव्हा त्या वाऱ्या होतात. कणीचं येणार आहे, एक असेल तर कणी असणार आहे आणि खूप साऱ्या असतील तर त्या कण्या होणार आहेत. एक असेल तर तो भोपळा असणार आहे आणि खूप सारे त्याचे भोपळे होणार आहे. मृदंग एक असणार आहे आणि खूप सारे काय असणार आहे, तर मृदंगे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या जोड्या आहेत त्या जुळवायच्या आहेत. त्यानंतर समानार्थी शब्द. आग्रहचं येणार आहे विनंती. स्नानचं येणार आहे आंघोळ.
नजरचं येणार आहे कटाक्ष आणि भोजनचं येणार आहे जेवण. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड सांगायचे आहेत. बसण्याचं येणार आहे उठणे, नकारचं येणार आहे होकार, बाहेरचं येणार आहे आत आणि दोषचं येणार आहे. त्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे आग्रह करणे. सो आग्रह करण्याचं येणार आहे गळ घालणे. त्याचं सेंटेन्स काय तयार होणार आहे, काकांनी घरी येण्यास मला आग्रह केला, म्हणजे त्यांनी खूप फोर्स केला मला घरी येण्यासाठी. सेकंड आहे मन तृप्त होणे, म्हणजे समाधान वाटणे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यावर आपण कसं रिलॅक्स करतो की हां बाबा बस झालं, मला हेच हवं होतं. सो आपल्याला काय वाटतं, त्या गोष्टीचं समाधान वाटतं. तर त्याचं सेंटेन्स काय तयार होणार आहे, माझी आवडती मिठाई खाऊन माझे मन तृप्त झाले, म्हणजे मला जे आवडत होती मिठाई किंवा एखादी गोष्ट माझ्या आवडीची भेटल्यावर आता काय झालं तर माझं मन तृप्त झालं आहे, म्हणजे मी समाधानी आहे. स्वागत करण्याचं येणार आहे आदरातिथ्य करणं, म्हणजे वेलकम करणं. शाळेतील शिक्षकांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सो शाळेतील जे शिक्षक होते त्यांनी जे मेन जे बाहेरून येणारे प्रमुख पाहुणे होते त्यांचं काय केलं तर वेलकम केलं. विनंती करण्याचं येणार आहे विनवणी करणे, म्हणजेच रिक्वेस्ट करणे. तर त्याचं सेंटेन्स काय तयार होणार आहे, मी राधाला माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली. सो मी राधाला सांगितलं माझ्या घरी यायला. सो हे काय केली, मी तिला विनंती म्हणजेच रिक्वेस्ट केले. गप्प होण्याचं येणार आहे शांत बसणे. आता त्याचं सेंटेन्स तयार होणार आहे रडणारी मनू खाऊ पाहून गप्प बसली, म्हणजे मनू अगोदर रडत होती आणि तिने जेव्हा खाऊ बघितलं तिच्या आवडीचं तेव्हा ती काय झाली तर गप्प बसली, म्हणजे शांत बसली. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये सांगायचे तुमच्या आवडत्या संतांचे चित्र चिकटवा आणि त्यांच्याविषयी माहिती लिहा. सो तुम्ही याचं एक जे काय आहे ते इमेज चिकटवून त्याच्याविषयी तुम्ही नेटवरून किंवा गुगलवरून माहिती घेऊन त्याची माहिती इथे फिलअप करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.